ही गोष्ट आहे रामभाऊ आणि रमाबाईंची। ते एका छोट्या गावात राहायचे आणि शेती करून आपले पोट भरणारे होते। घरात धनधान्य भरपूर होते, पण रमाबाई खूप कंजूस स्वभावाच्या होत्या। भिक्षा मागायला आलेल्यांना त्या देत नसत आणि काही वेळा अपमानही करत होत्या। रामभाऊंनी रमाबाईला अनेक वेळा समजावले, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही। आपल्याकडे काही कमी नाही, दारावर कोणी भिक्षा मागायला येईल तर थोडे देत जा। एके दिवशी एक भिक्षुक रमाबाईंच्या दारावर आला। भिक्षा मागताना रमाबाई म्हणाल्या, सकाळी सकाळी माझंच धाड सापडलं का तुला भिक्षा मागायला? इतक्या लवकर देव पण उठत नाहीत। भिक्षुकाने स्मित हसून निघून गेला। दुसऱ्या दिवशी रमाबाईंचा डावा हात अचानक निर्जीव झाला। काम करणे अशक्य झाले। रामभाऊ आणि रमाबाई यांनी गावातील सर्व वैद्यांकडे औषधे आणि सल्ला घेतले, पण काही फरक पडला नाही। काही दिवसांनी एक स्वामी भक्त रामभाऊंना भेटायला आला आणि म्हणाला, रामभाऊ, रमाबाईचा हात काहीही केलं तरी बरा होत नाही, स्वामींकडे नेऊन बघा। रामभाऊ आणि रमाबाई दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींकडे गेले। रामभाऊंनी स्वामींना सर्व प्रकार सांगितले। रमाबाईने स्वामींसाठी पेढे आणले होते। स्वामी म्हणाले, उचल आणि त्या भिक्षुकाला दे। रमाबाई म्हणाल्या, स्वामी, हा प्रसाद मी तुमच्यासाठी आणला आहे। स्वामींनी समजावले, तू तुझा अहंकार बाजूला ठेव आणि ते पेढे त्या भिक्षुकाला दे। रमाबाईंनी पेढे भिक्षुकाला दिले। जणू काही चमत्कार झाला आणि रमाबाईंचा हात नीट झाला। त्यांना आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी स्वामींची माफी मागितली। स्वामी म्हणाले, जर आपण दुसऱ्याला सुख दिले तर आपली दुःखे आपोआप दूर होतात। मी तुझ्या पाठीशी आहे। बाळा, लक्षात ठेव, जेव्हा मनात माझं आणि तुझं असं भेद निर्माण होतो ना, तेव्हा तिथून दुःखाची सुरुवात होते। जो फक्त साठवतो तो नेहमी भयात जगतो, हे संपेल कोणी मागेल याची काळजी त्याला सतावत राहते। पण जो प्रेमाने देतो त्याचा हात नेहमी भरलेलाच राहतो। तू एखाद्याला दिलेलं अन्न, कपडा, थोडं प्रेम, हे सगळं तुला 10 पटीने परत येतं। देवाची कृपा ही नेहमी प्रवाहासारखी असते। ज्या नदीचं पाणी वाहतं ती शुद्ध राहते, पण जी नदी थांबते ती सडते। तसंच माणसाचं हृदयही देत राहिलं तर ते निर्मळ होतं। बाळा, दान म्हणजे केवळ पैसा देणं नाही, हसून बोलणं, मदतीचा हात देणं, दुसऱ्याच्या वेदना समजून घेणं, हे सगळंही दानच आहे। म्हणून देत राहा, प्रेमाने वागत राहा। देव नेहमी तुझ्या हातात, तुझ्या मनात आणि तुझ्या आयुष्यात सुख भरत राहील।